लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. कधी मिळणार 2100 रुपये? एकनाथ शिंदेंनी थेट सांगितले. काय आहे मोठी बातमी? सविस्तर जाणून घेऊयात. त्या अगोदर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपयांवर निवेदन केलं. यावेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी द्यायचे याबद्दल आम्ही निर्णय घेऊ. पैसे देणार नाही असं आम्ही म्हटलेलं नाही, असं अजित पवार म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हटले की आर्थिक परिस्थिती बघून आम्ही 2100 रुपये देऊ. सगळे सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्या पद्धतीने आमचं काम सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी काल सभागृहात दिली. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार या संदर्भात माहिती दिली. कोणतीही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना 1500 रुपये देणं सुरू आहे. आणि अजितदादांनी ज्याप्रमाणे सांगितले की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर महिलांना 2100 रुपये देऊ, कारण ही वस्तुस्थिती आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर महाराष्ट्र देशात पहिल्याच नंबरचं राज्य आहे. महाराष्ट्रात जीडीपी 1 नंबर आहे. स्टार्टअपसह एफडीआय मध्येही नंबर 1 आहोत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तर मित्रांनो, आपल्याबाबत काय वाटतं याची माहिती नक्की आम्हाला कमेंटमध्ये व्यक्त करा. जर तुम्ही अजूनही चॅनलला लाईक व व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून असे नवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.